वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करते। तर बघा मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर सुंदर डिझायनर असे ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे। एवढंच नाही तर ते ब्लाउज जे आहेत तर ते कुठल्या साडीवरचे आहेत तर हे सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे। कारण बऱ्याचदा आपल्याला साडीनुसार ब्लाउज कसे स्टिच करावे, ब्लाउजला बाही कशी बनवावी, कुठलं वर्क करावं, त्यामुळे साडी अजून छान दिसेल, त्याचबरोबर साडीचा किती कपडा यूज करू शकतो की नाही, तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळून जातील। तर बघा मग टोटल ना मी आज तुम्हाला 8 साड्या, हे बघा 8 वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आणि त्यावरील खूप सुंदर सुंदर डिझायनर असे ब्लाउज दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा तुमच्या साड्यांनुसार कशा पद्धतीने डिझाईन वगैरे बनवावी तर हे सहजच लक्षात येईल। तर बघा ही आहे पहिली साडी आणि हा त्यावरील ब्लाउज। तर सगळ्यात आधी मी तुम्हाला साडी दाखवते। तर बघा ॲक्च्युली साडीचा कलर खूप सुंदर आहे, गाजरी टाईप आहे बघा, आणि त्याला असे काठ आहे। तर दोन्ही साईडचे काठ मोठेच आहे, छान असं गोल्डन आहे, इथे सुद्धा वर्क केलेलं। आणि याचा जो काही पदर आहे ना तर तो दाखवते मी तुम्हाला आता। हे बघा, तर तो असा जसा काट आहे ना जांभळा कलरचा, हे बघा त्यामध्येच आहे आणि खूप सुंदर असं पूर्णच पदराला सुद्धा वर्क केलेलं आहे बघा। तो खूप सुंदर अशी कलर कॉम्बिनेशनची ही साडी आहे आणि यावरचा आता ब्लाऊज बघूयात आपण। म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे सुद्धा अशी छान काठ पदर किंवा पैठणी साडी वगैरे जर असेल तर त्यावरचा ब्लाऊज कसा स्टिच करावा, काठ कसा किती यूज करू शकतो तर हे तुमच्या लक्षात यावं यासाठी। तर बघा मग आता ह्या साडीवरचा हा ब्लाऊज आहे, तर असाच जांभळा म्हणजे जसा पदर आहे आणि जसं थोडंसं काठाला बॉर्डर आहे ना तशाच कलरचा हा ब्लाऊज पीस होता। तर बघा किती सुंदर असा ब्लाऊज स्टिच केलेला आहे। याच्या स्लीव्ज बघा छान आहेत, इथे ना साडीचा कलर कॉम्बिनेशन आणि गोल्डन असं दोन्ही कलर कॉम्बिनेशनचा पॅच लावलेला आहे आणि त्यानंतर नॉट वापरून हे जे काही आपण आरीवर्कसारखं दिसणारं जे वर्क असतं तर ते केलेलं आहे, जेणेकरून आपल्याला आरीवर्कची गरज पडणार नाही। आणि महत्त्वाचं म्हणजे हे किती धुतलं वगैरे तर खराब होत नाही, याचे स्टोन वगैरे काहीही निघत नाही। ही जी काही बाही आहे ना तर ॲक्च्युली याचा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे। जर तुम्हाला अशी छानशी डिझायनर बाही बनवायची असेल तर तुम्ही तो व्हिडिओ नक्कीच बघू शकता। त्याचबरोबर बघा ह्याची बॅकनेक डिझाईन सुद्धा खूप सुंदर आहे। तर इथे थोडासा साडीचा कपडा घेतला होता बघा इथे फ्रीसाठी, आणि काठ बऱ्यापैकी मोठा होता, त्यामुळे आपल्याला स्लीव्सला आणि इथे बॅकनेक डिझाईनला पुरलेला आहे। ॲक्च्युली स्लीव्सला आपण छोटा काठ यूज केलेला आहे बघा, आणि इथे बॅकनेक डिझाईनला एक साईडचा मोठा काठ यूज केलेला आहे आणि काठ मोठा असल्यामुळे त्याची बॉर्डरसुद्धा आपल्याला इथे वरती यूज करता आली। बघा किती सुंदर अशी याची सुद्धा ही डिझाईन आहे, तुम्ही बघू शकता। तर याचा सुद्धा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे, म्हणजे बाही बॅकनेक डिझाईन संपूर्णच। आणि पुढचा हा जो काही पार्ट आहे ना याचा, तर हा आपण 4 टक्स स्टिच केलेला आहे बघा, विदाऊट क्रॉसपट्टी। बरेचसे प्रश्न असतात की विदाऊट क्रॉसपट्टीचा ब्लाऊज होतो का, तर होतो। हां 4 टक्स विदाऊट क्रॉसपट्टी, याला क्रॉसपट्टी नाही आहे पण 4 टक्स आहे बघा। म्हणजे बऱ्याच जणांना कधी कधी प्रिन्सेस नको असेल तर तुम्ही असा 4 टक्ससुद्धा शिवू शकता, छान बसतो। 4 टक्स विथ क्रॉसपट्टीचा पण छान बसतो आणि हा सुद्धा, पण हा माझा विदाऊट क्रॉसपट्टीचा 4 टक्सचा ब्लाऊज आहे। तर असा छान डिझायनर ब्लाऊज मी ह्या साडीवरचा स्टिच केलेला आहे। त्यानंतर आता आपण पुढची साडी बघूयात। तर बघा ही आहे म्हणजे पुढची साडी, व्हाईट नाही असं गोल्डन असं थोडंसं स्किन टाईप वेगळ्याच कलर कॉम्बिनेशन आहे आणि रेड काट आहे, त्यामुळे कलर कॉम्बिनेशन फार सुंदर दिसते। व्हिडिओत जरी तुम्हाला ती थोडी वेगळी दिसत असेल तरी खूप छान आहे, डार्क आहे, गोल्डन वर्क आहे बघा त्याच्यावर, आणि बऱ्यापैकी काट आहे, खूप मोठाही नाही आणि खूप छोटाही नाही, मीडियम साईजचा, दोन्ही साईडला सेमच आहे। आणि रेड कलर आणि व्हाईट कलरचं हे कॉम्बिनेशन ॲक्च्युली खूप सुंदर दिसते बघा। आणि याचा जो काही पदर आहे ना तर हा सुद्धा रेड कलरचा आहे, खूप छान असा। हे बघा ॲक्च्युली ना बघायला गेला ना तर ही साडी थोडी वेगळी आहे। आता तुम्हाला वाटलं असेल की ही पूर्णच व्हाईट आहे आणि त्याला रेड काट आहे, तर ते तसं नाही आहे। तर याचा पदर दाखवून घेते आधी मी तुम्हाला। हे बघा हा छान असा रेड गोल्डन भरपूर असं वर्क केलेलं छान असा याचा पदर आहे, आणि याचा नेसत्या साईडनी फक्त असा व्हाईट कलर आहे, आणि जो मिऱ्यांमध्ये पार्ट येणार आहे ना तर तो तुम्हाला दाखवते। तर बघा मिररमध्ये असा पार्ट येतो, तो खूप अशी वेगळी युनिक टाईपची ही साडी आहे आणि ॲक्च्युली ही साडी मला सुद्धा खूप आवडते। म्हणजे मिऱ्यांमध्ये हे येतं, बाकीचं प्लेन, आणि मग तुम्हाला पदर तर हे बघा असा, तर असं खूप सुंदर असं वेगळ्या पॅटर्नची ही साडी आहे।
आणि आता याच्यावरचा ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते. तर ॲक्च्युली याच्यावरचा जो ब्लाऊज आहे ना, हा रेड कलरचाच आहे आणि त्यावर सुद्धा आपण छान अशी डिझाईन बनवलेली आहेच. हे बघा, हा आहे ब्लाऊज. साडीचा कपडा वापरला कारण की ॲक्च्युली ब्लाऊजला ना म्हणजे बघा साडीला भरपूर काट आहे. मिऱ्यांमध्ये फुल असं रेड कलरचं छान रेड गोल्डनचं वर्क केलेलं आहे. खूप सुंदर अशी साडी दिसते. पण त्यावरच्या ब्लाऊजला ना फक्त एकच साईडने काट होता आणि तो सुद्धा एकदम छोटा. सो त्यामुळे मग मी याच्या स्लीव छोट्याच घेतल्या. म्हटलं ठीक आहे चला, कधीतरी छोट्यासुद्धा छान दिसतात. आणि याचा जो काही पुढचा पार्ट आहे तर हा आपण प्रिन्सेस घेतलेला आहे बघा. फिनिशिंग वगैरे खूप सुंदर आलेली आहे. फिटिंगला खूप छान बसतो. पफ वगैरे एकदम परफेक्ट आहे. अशा पद्धतीने पफ जर हवा असेल तर तुम्ही कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की पफ परफेक्ट येण्यासाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी. त्याचबरोबर फिटिंगची लाईनसुद्धा एकदम सरळ आहे. आणि एवढंच नाही तर बघा, पुढे आपण एक गोल्डन लेस लावलेली आहे गळ्याला. पुढच्या गळ्याला लेस लावल्याने ना साडी ब्लाऊज अजून छान दिसतो. सो तुम्हीसुद्धा असं नक्की ट्राय करू शकता आणि करूनसुद्धा बघावं. आणि बघा बॅकनेक डिझाईन दाखवते मी तुम्हाला. हे बघा, तर साडीचा कपडा यूज केलेला आहे आणि ब्लाऊज पीसचं मी म्हटलं काट छोटे होते आणि ते स्लीव्सलाच यूज झालेले आहेत. तर मग साडीचा पाव मीटर कपडा वापरून आपण ही छान अशी डिझाईन बनवलेली आहे. सो याचा सुद्धा डिझाईनचा ब्लाऊजचा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे. तर असं डिझायनर छानसा ब्लाऊज तुम्ही सुद्धा नक्की स्टिच करून बघा. त्यानंतर ही आहे म्हणजे पुढची साडी बघा. कलर कॉम्बिनेशन मस्त आहे. पोपटी कलर आहे बघा आणि गोल्डन काट आहेत. तर ही साडीसुद्धा छान आहे. मला आवडते ही साडीसुद्धा. आणि याचा जो काही पदर आहे ना तर तो बघा असं म्हणजे जसं पिंकिश टाईपमध्येच आहे थोडासा. हे बघा, तर हा त्याचा पदर आहे. त्यावर बघा असे मोराच्या स्टाईलमधली डिझाईनचं वर्क केलेलं आहे बघा. तर याचं सुद्धा कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे. म्हणजे काठ पदर ब्लाऊजचं आणि साडीचं सुद्धा. आणि याच्यावरचा ब्लाऊज आता मी तुम्हाला दाखवते. तर बघा अशा कलरचा ब्लाऊज आहे. काठ भरपूर मोठे होते सो आपण इथे घेतले, पण ते सुद्धा एकाच साईडला होते. त्यामुळे स्लीव्सला लावल्यानंतर बॅकनेकच्या डिझाईनला राहिलेलेच नाही. तर बॅकनेक डिझाईनला बघा मी फक्त काय केलं, गोल शेप घेतलेला आहे आणि इथे सेंटरला फक्त जेवढा छोटासा काठ होता ना तेवढा यूज केला आणि गोल्डन लेस त्यामध्ये यूज केलेली आहे. म्हणजे बघा अशी सिंपल डिझाईनसुद्धा तुम्ही कधी कधी करू शकतात सिंपल गोल गळ्यावर. तर आता हा भरपूर गोल डीप गळा घेतलेला नाही आहे कारण मला जास्त डीप गळे आवडत नाही. हे बघा, तर सिंपल गोल घेतला आहे मीडियमच आणि सिंपल असं छोटासा काट लावून डिझाईन बनवलेली आहे. त्यानंतरची ही आहे पुढची डिझाईन, पुढची साडी आणि पुढचा डिझायनर ब्लाऊज. तर बघा हा आहे आकाशी कलर. आकाशी कलरसुद्धा खूप छान दिसतो आणि मोराची पैठणी आहे ॲक्च्युली. ही बघा सगळे मोर आहे त्यावर. आणि एक साईडने बघा सिंपल गोल्डन आहे काठ आणि एक साईडने मोराची आहे. आणि याचा जो काही पदर आहे ना तर तो तुम्हाला मी आधी दाखवते बघा. आणि याला ॲक्च्युली ना पूर्ण बघा मोर आहे बघा प्रिंट केलेले. आणि याचा जो काही पदर आहे ना तर तो सुद्धा खूप सुंदर आहे बघा. मी ते बघू शकता मोरच आहे ॲक्च्युली. म्हटलं मोराचीच पैठणी आहे. बऱ्याच जणांकडे असेल पण अशी. हे बघा किती सुंदर असं मोराचं वर्क केलेलं आहे त्यावर. खूप सुंदर कलर कॉम्बिनेशनची ही सुद्धा साडी आहे. स्काय ब्ल्यू कलर आणि रेड कलरमध्ये खूप सुंदर असं वर्क केलेली ही मोराची पैठणी आहे. आता याच्यावरचा ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते. तर याच्यावरचा जो काही ब्लाऊज आहे ना तर तो बघा असा जांभळा कलरचा होता. तर याच्या स्लीव्ज आपण छान डिझायनर स्टिच केलेला आहे बघा. मी म्हटलं ना की याचा सुद्धा व्हिडिओ ॲक्च्युली टाकलेला आहे. मी नॉट लावून आपण छान असं डिझायनर करू शकतो आणि खरं तर घातल्यावर खूप सुंदर दिसतं. सो असं तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. खराब पण होत नाही. मला आरीवर्क जर एक नसेल तर तुम्ही असं स्टिच करू शकता. बऱ्याचशा कस्टमरने माझ्याकडून अशा टाईपमधली बाही शिवून घेतलेली आहे. आणि बघा इथे मोती लेस लावलेली आहे. तुम्ही हँगिंगची लेस पण लावू शकतात. छान असं काठाला बघा हे मोर आलेले आहेत दोन्ही साईडला बाहीच्या. आणि मग काठाला म्हणजे बाहीच्या याला घेतल्यानंतर बॅकनेकला नव्हते त्यामुळे मग पण बॅकनेकला सिंपल असं बघा साडीचा कपडा वापरून गोल गळा घेतला आणि छोटासा इथे काठाची पट्टी खाली लावलेली आहे. याची लटकन पण बघा खूप सुंदर आहे. आणि याला मोती लेस लावलेली आहे बघा बॅक साईडच्या गळ्याला पण आणि पुढच्या गळ्याला पण. आणि पुढचा पार्ट याचा आहे प्रिन्सेस. तर अशा पद्धतीने ह्या पैठणी साडीवरचा असा हा ब्लाऊज आहे. तर तुम्ही सुद्धा असं छान डिझायनर ब्लाऊज स्टिच करू शकता. किती सुंदर आहे बघा. आणि नक्कीच ॲक्च्युली ब्लाऊजमुळे ना साडीसुद्धा खूप सुंदर दिसते. सो तुम्हीसुद्धा असं नक्की ट्राय करा. तर ही जी काही बाही डिझाईन आहे ना ॲक्च्युली तर याचासुद्धा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी त्याआधी ऑलरेडी टाकलेला आहे. सो
तुम्ही तसा व्हिडिओ बघून इझिली स्टिच करू शकता. खूप सोप्या पद्धतीने मी कटिंग स्टिचिंग सांगितलेली आहे या डिझाईनची. आणि ना महत्त्वाचं म्हणजे ना खूप साऱ्या कस्टमरने माझ्याकडून अशा पॅटर्नमधली बाही बनवून घेतलेली आहे. जर तुम्ही बनवलेली नसेल तर नक्कीच बनवा. त्यानंतर बघा ही आहे म्हणजे पुढची साडी. ॲक्च्युली ही ना अशी पार्टीवेअर टाईप आहे, काठाची वगैरे नाही बघा. त्याला असे स्टोन आहे आणि कलर पण असं म्हणजे ॲक्च्युली ना ट्रेंडिंग कलर आहे आणि असा कलर माझ्याकडे नव्हता. सो त्यामुळे हे बघा त्याचा पदर असा आहे आणि खाली त्याला असा आहे. म्हणजे गोंडे लावायची गरजच नाही, रेडीमेडच आहे. सिंपल सोबर साडी आहे, पार्टीवेअरच आहे ॲक्च्युली. बघा असं टिकली वर्क आहे पूर्ण साडीला आणि बॉर्डर अशी आहे. तर ही सुद्धा खूप सुंदर अशी साडी आहे. आणि ॲक्च्युली ना याच्यावरचा जो काही ब्लाऊज पीस होता ना तर हा सेम असाच होता साडीवरचाच, पण मला नको होता तसा. त्यामुळे मग मी काय केलं की यावर सिल्वर मॅच होईल म्हणून सिल्वर डिझायनर ब्लाऊज इथे स्टिच केलेला आहे, तो सुद्धा पार्टीवेअर लुकमधला. हे बघा इथे मी फ्रिल लावलेली आहे, स्लीवलेस आहे. पुढचा गळा बघा चौकोनी घेतलेला आहे आणि हा प्रिन्सेस आहे. तर बघा याचा सुद्धा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे. आणि याचा जो काही बॅक पार्ट आहे तर बघा अशी डिझाईन बनवलेली आहे. आणि ना इथे 3 बटन लावलेले आहे ब्लाऊजला मॅच होणारे. आणि इथे मोती लेस, ती सुद्धा सिल्वरचीच. आणि इथे ही लेस लावलेली आहे बघा. तर हा सुद्धा खूप सुंदर ब्लाऊज आहे. आणि याचा सुद्धा संपूर्ण कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे. जर तुम्हाला असा ब्लाऊज स्टिच करायचा असेल तर तुम्ही स्टिच करू शकता. याचा पफ वगैरे खूप सुंदर आलेला आहे, फिटिंगला ब्लाऊज खूप छान बसतो. सो असं तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला प्रिन्सेसचा शेप व्यवस्थित येत नसेल तर कटिंगचा व्हिडिओ बघा, नक्कीच तुमचासुद्धा एकदम परफेक्ट असा प्रिन्सेस शेप येईल. त्यानंतर ही आहे पुढची साडी. बघा कलर छान आहे, येल्लोइश असा आंबा कलर टाईप आहे बघा. आणि काठ बघा भरपूर मोठा आहे, पण याचा एक साईडचा काठ मोठा आहे आणि एक साईडचा हे बघा छोटा आहे. आणि त्यात पण बघा मोराचंच प्रिंट केलेलं आहे, हे बघा गोल्डनमध्ये. आणि याचा जो काही पदर आहे ना तर तो मी तुम्हाला दाखवते. ॲक्च्युली तो काठाला मॅचच आहे आणि ह्या पूर्ण पैठणीवर ना असं मोरच आहे, हे बघा. आणि हे सुद्धा मोरच बनवलेले आहे, अशा आडवे आहे बघा इथून इथपर्यंत. आणि काठ सुद्धा खूप छान असा डिझायनर आहे आणि त्यावर सुद्धा मोरच आहे. तर ही सुद्धा खूप सुंदर कलर कॉम्बिनेशनची पैठणी साडी आहे माझी. आणि आता याचं ब्लाऊज दाखवते मी. तर बघा हा आहे याच्यावरचा ब्लाऊज. याचा जो काही पुढचा पार्ट आहे तर हा आपण घेतलेला आहे प्रिन्सेस. आणि बघा पुढे मी ही लेस लावलेली आहे, तर एकाच साईडने लावलेली आहे. ज्या साईडने पदर येतो त्या साईडने नव्हती लावली, त्याच्या अपोजिट साईडने फक्त. आणि छोटे काठ होते तर बघा छोट्या स्लीव्जला घेतलेले आहे. आणि जो मोठा काठ होता ना त्यापासून बघा अशी पॅचवर्क छान अशी डिझाईन बनवलेली आहे. आणि तेव्हा ना असल्या डिझाईनचं खूप ट्रेंड होतं, सो त्यामुळे मग मी अशी डिझाईन बनवली होती. सो तुम्ही सुद्धा अशी नक्की ट्राय करून बघा. साडीची मॅचिंग इथे मी लेस लावलेली आहे, म्हणजे ब्लाऊज अजून छान दिसावं असं. ठीक आहे, तर अशी डिझाईनसुद्धा तुम्ही पैठणी साडीवर करू शकता. तर बघा पुढची एक साडी आहे, तर तीसुद्धा पार्टीवेअरच आहे, हे बघा. बरेच जणांना माहीत असेल, ॲक्च्युली मी आत्ता ही वट पौर्णिमेला घातली होती, जी मला अशा पण साड्या आवडतात. हे बघा पूर्ण साडी अशी आहे, त्याला असे स्टोन आहेत आणि बघा खाली असं वर्क आहे पूर्ण आणि असं क्रॉसमध्येच आहे. तर याच्यावरचा ब्लाऊज तुम्हाला दाखवते, त्याच्यावर सुद्धा असा सेम मॅचिंग ब्लाऊज पीस होता, पण मला तसा नको होता. सो यावर गोल्डन मॅच होत होतं बघा. तर मग मी हा डिझायनर गोल्डन ब्लाऊज त्यावर स्टिच केलेला आहे. तर तो ब्लाऊज कसा आहे तर ते तुम्हाला दाखवते. पुढचा जो पार्ट आहे ना तर हा याचा प्रिन्सेस आहे बघा, बोटनेकमध्ये प्रिन्सेस. हे बघा हुक लावून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने याचा गळा वगैरे सेट केलेला आहे. बोटनेक असल्यामुळे किती घेऊ शकतो वगैरे, तसं पण कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ सांगितलेलाच आहे बघा. कमीज घेतलेला आहे, पुढचा पानगळ्याचा शेप आहे, प्रिन्सेस ब्लाऊज आहे बघा. पफ वगैरे एकदम सुंदर आलेला आहे आणि खाली बघा ही हँगिंगची लेस लावलेली आहे, म्हणजे एकदम फुल पार्टीवेअर टाईपमध्ये आपण हा ब्लाऊज स्टिच केलेला आहे. बॅकनेकची डिझाईनसुद्धा बघा किती सुंदर आहे आणि इथे सुद्धा पाईपच्या हँगिंगची लेस लावलेली आहे बघा. आणि छान छान डिझायनर लेस लावून आपण हा छान ब्लाऊज स्टिच केलेला आहे. इथे पाठीमागे पण म्हणजे कमरेच्या साईडला पुढे आणि मागे ही लेस यूज केलेली आहे. त्याचबरोबर याची बाही बघा नेट लावलेला आहे आपण, ते सुद्धा शायनिंग लुकमधला. आणि हे बघा अशा पद्धतीने घातल्यावर सुंदर असा पफ बाही आपण इथे
रेडी केलेली आहे बघा. तर याची सुद्धा पफ बाही खूप छान पफ येतोय. तुम्ही असं स्टिच करून बघा. मी याचा संपूर्ण ब्लाऊजचं कटिंग, स्टिचिंग, बाही, बॅकनेक डिझाईन याचा पूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे, म्हणजे तुम्हाला असं छान डिझायनर ब्लाऊज सहज स्टिच करता यावं. सो तुम्ही तसा ब्लाऊज म्हणजे ते व्हिडिओ बघून असं ब्लाऊज नक्की ट्राय करा. नक्कीच ह्या ब्लाऊजमुळे ना खरं तर साडी खूप सुंदर दिसते. जर मी त्या साडीवर मॅचिंग ब्लाऊज जर स्टिच केला असतं तेवढं छान लुक आलं नसतं जेवढं ह्या ब्लाऊजमुळे आलेलं आहे. सो असा डिझायनर फॅन्सी ब्लाऊज तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. पार्टीवेअर लुकमधला आहे. आणि ना बघा, मी त्याच साडीवर मॅचिंगने इथे कमरपट्टा बनवला होता, तर याचा सुद्धा व्हिडिओ टाकला आहे बघा. छान अशी लेस लावलेली आहे आणि मस्त गोल्डनच स्टिच केलं ॲक्च्युली मी, म्हणजे त्या साडीवर तर गोल्डन होतोय आणि गोल्डन असल्यामुळे हा कशावर पण इझिली मॅच व्हावं यासाठीच. पण आता सध्या तर मी फक्त ह्याच साडीवर यूज केलेला आहे बघा. इथे नॉट केले आणि सिंपल असे लटकन, आणि एकदम सोपी पद्धत आहे. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे हा, म्हणजे बाजारात सुद्धा मिळणार नाही किंवा कलर वगैरे जाण्याचे चान्सेस असतात, पण हे छान आहे, टिकाऊ आहे. सो तुम्ही सुद्धा असं बनवून बघा. याची पद्धत खूप सोपी आहे. त्यानंतर ही आहे पुढची साडी. तर बघा, ग्रीन कलरची आहे, थोडीशी अशी कॉटन टाईपमधली. पूर्ण असं त्याला वर्क आहे, बुट्ट्या बुट्ट्यां टाईप. काठ बघा भरपूर मोठा आहे, एक साईडचा छोटा, एक साईडचा मोठा. आणि याचा जो काही पदर आहे ना ॲक्च्युली, तर तो सुद्धा असाच आहे. मी तुम्हाला दाखवते बघा. ग्रीनच आहे, ग्रीन आणि गोल्डन, हे बघा असं. ठीक आहे. आता याच्यावरचा ब्लाऊज दाखवते. ॲक्च्युली याच्यावरचा जो काही ब्लाऊज होता ना, हा पूर्ण प्लेन ग्रीन कलरचा आहे, हे बघा. आणि त्यावरनं काट आहे ना एका साईडने होते, ते सुद्धा छोटे. तर ते आपण इथे बाहीला घेतलेली आहे. पण याची बाही ना आपण कोपऱ्यापर्यंत घेतली, कारण की आता सध्या कोपऱ्यापर्यंत बाहीचं खूप ट्रेंड चालू आहे. आणि बघा, अशी छान बाही बनवलेली आहे. इथे छोटे छोटे बो लावले, मध्यभागी एक बटन लावलेलं आहे. आणि ह्या मधला शेप मी जरा छोटे घेतले, तुम्हाला मोठे घ्यायचे असेल तर तुम्ही घेऊ शकता. आणि इथे ही लेस लावलेली आहे. तर याचा सुद्धा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे. जर तुम्हाला अशी छानशी ट्रेंडिंग बाही डिझाईन बनवायची असेल तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघू शकता, म्हणजे अशी छान बाही डिझाईन तुम्हाला नक्कीच बनवता येईल. आणि याची जी काही बॅकनेक डिझाईन आहे ना, तर बघा सिंपल गोल घेतलेला आहे, थोडासा डीप, जास्त पण नाही. आणि बघा, हे अबोलीच्या फुलांच्या स्टाईलमधली ही आपण मागे फ्रिल करून लावलेली आहे. तर तुम्ही सुद्धा अशी डिझाईन बनवू शकता. ब्लाऊज खूप सुंदर दिसतो जर तुम्हाला फक्त गोल वगैरे हवं असेल तर. आणि पुढचा बघा, प्रिन्सेस घेतलेला आहे, त्याचा सुद्धा पफ वगैरे खूप सुंदर आलेला आहे. आणि ह्या सुद्धा ब्लाऊजचा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ, बाही डिझाईन, बॅकनेक डिझाईन हे सगळं टाकलेलं आहे. आणि बघा, याचे लटकन कसे बनवलेले आहेत. आपण जी काही डिझाईन होती ना त्याला मॅचिंगच केली बघा. बॅकनेकच्या डिझाईनला अबोलीचे फुलं इथे लावले, जेवढा थोडासा काठ होता ना उरलेला त्यापासून बनवलेला आहे. सो हा ब्लाऊजसुद्धा खूप सुंदर आहे आणि ह्या ब्लाऊजमुळे खरंच साडी अजून छान दिसते. सो अशा पद्धतीने बघा, मी टोटल ना तुमच्यासोबत ना 8 म्हणजे साड्या आणि ब्लाऊज, त्यावरचे छान असे डिझायनर ब्लाऊज शेअर केलेले आहे, जेणेकरून तुम्हाला साड्यांनुसार तुम्ही कुठल्या पॅटर्नमधले ब्लाऊज स्टिच करू शकतात. डिझाईन वगैरे, बॅकनेक, फ्रंट कसा करू शकतात. वन साईड हवं असेल तर प्रिन्सेस फोरटक्स तुम्ही घेऊ शकता. सो अशा पद्धतीने छान असं टोटल 8 साड्यांचं ब्लाऊज म्हणजे डिझायनर ब्लाऊज विथ साडीचं कलेक्शन मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. सो तुम्हाला नक्कीच आयडिया आलेली असेल ह्या सगळ्या 8 वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज डिझाईन्स आणि साड्या बघून की कुठल्या साडीवर कशा पद्धतीचा ब्लाऊज सूट होऊ शकतो आणि तुम्ही शिवू शकतात. सो नक्की तसं शिवून बघा. याचे कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ ऑलरेडी मी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर टाकलेलेच आहेत. ठीक आहे. चला मग आता ह्या छान छान साड्या आणि यावर छान छान असे डिझायनर ब्लाऊज जर आवडले असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा. ठीक आहे. चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.